नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. मध्यवर्ती रेल्वे स्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची शिल्प बसवण्यात यावीत यासाठी रेल्वे प्रशासनाला अल्टिमेटम देण्यात आला होता. परंतु याकडे दुर्लक्ष केल्याने आज पुन्हा कर्नाटक दलित संघर्ष समितीच्या वतीने रेल्वे स्थानकाला घेराव घालून आंदोलन छेडण्यात आले. कर्नाटक दलित संघर्ष समिती नेते रमाकांत कोंडुचकर आदींच्या नेतृत्वाखाली छेडण्यात आलेल्या आंदोलनात शिल्पे कायमस्वरूपी प्रस्थापित करण्यात यावीत अशी मागणी करण्यात आली. आंदोलनामध्ये श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुचकर यांचाही सहभाग आणि पाठिंबा होता. रेल्वे प्रशासन भीमराय आणि शिवरायांच्या बाबतीत उदासीन का असा सवाल उपस्थित करत जोरदार घोषणाबाजी करून निषेध नोंदवण्यात आला. या आंदोलनात दलित संघर्ष समिती आणि श्रीराम सेना हिंदुस्थानचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कोलकात्यामध्ये घडलेल्या घटनेने संपूर्ण देश हादरला. सरकारी रुग्णालयातील निवासी डॉक्टरची बलात्कार करून हत्या केल्याची संतापजनक घटना कोलकातामध्ये घडली आहे. या घटनेच्या निषेधार्थ बेळगावातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर काल मंगळवारपासून कोणतेही नियमित काम करणार नसल्याचे स्पष्ट करून आज बीम्स डॉक्टरांच्या वतीने शन्नमा सर्कल येथे साखळी मोर्चा करून निषेध करण्यात आला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. बेळगाव महानगरपालिकेच्या वतीने हर घर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. किल्ला तलाव येथून रॅलीला सुरुवात करून चन्नमा सर्कल येथे रॅलीची सांगता करण्यात आली. भारत माता की जय, वंदे मातरम, हर घर तिरंगा अशा घोषणा देत हातामध्ये तिरंगा घेऊन जनजागृती करण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण, महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बोलावलेल्या प्रगती आढावा बैठकीत सहभाग घेतला. कर्नाटकातील निर्माणाधीन असलेल्या 70 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची प्रगती आढावा बैठक नवी दिल्लीमध्ये पार पडली. या बैठकीत सतीश जारकिहोळी यांनी सहभाग घेऊन संपूर्ण कामावर सविस्तर चर्चा केली. या बैठकीत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, मंत्री अजय तुंगता, रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमन्ना, राज्याचे समाज कल्याण मंत्री एच.सी. महादेवप्पा यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. बेळगाव ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी खड्ड्यात रस्ते की रस्त्यावर खड्डे सांगणं कठीण काम झालं आहे. बेळगाव तालुक्यातील बाकणूर बेळवट्टी फाट्यापर्यंतच्या 7 ते 8 किलोमीटर रस्त्याचं काम वर्षानुवर्ष प्रलंबित आहे. अनेक वेळा मागणी करून देखील अद्याप रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे रस्ता पूर्ण उखडला असून रस्त्यावर खड्ड्यांचं आणि चिखलांचं साम्राज्य पसरलं आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांना जीव मुठीमध्ये घेऊन ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी आज बुधवारी रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये जंगली झाडे लावून लाक्षणिक उपोषण केले. यावेळी भाजप ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी नागरिकांच्या होणाऱ्या त्रासाला वैतागून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. बेळगाव शहर व उपनगरात जवळपास 400हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असून शहापूर विभागामध्ये 100 पेक्षा अधिक सार्वजनिक गणेश मंडळ आहेत. या सर्व गणेशोत्सव मंडळांना सरसकट 5 वर्षे मंडप उभारणीची परवानगी देण्यात यावी अशी मागणी शहापूर विभाग गणेश महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सदर भेटीप्रसंगी पदाधिकाऱ्यांनी दरवर्षी श्री गणेशोत्सवादरम्यान उपस्थित होणाऱ्या समस्यांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. यावेळी दरवर्षीप्रमाणे श्री विसर्जन मिरवणुकीस अडथळा ठरणारे रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, रस्त्यावर खाली लोंबकळणाऱ्या विजेच्या तारा वर ओढणे, रस्त्यामध्ये आडव्या येणाऱ्या झाडांच्या फांद्या हटवणे आदी मागण्या जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या. साहित्यिक लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे आधार प्रतिष्ठान मुंबईतर्फे मनीषा सन्नाईक यांना राज्यस्तरीय महिला भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ व अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
इनर व्हील क्लब ऑफ बेळगाव संस्थेची ऑपरेशन मदत ग्रुपच्या सहकार्याने माडीगुंजी येथील अतिशय कष्टमय जीवन जगणाऱ्या भटक्या विमुक्त जमातीच्या कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य असलेल्या रेशन किटचे वितरण करण्याचा स्तुत्य उपक्रम नुकताच राबवण्यात आला। यावेळी इनर व्हील क्लबच्या प्रेसिडेंट मेधा शहा, सदस्य प्रियांका शहा व सपना कासगर तसेच ऑपरेशन मदत ग्रुपचे महेश हेब्बाळकर, बाळासाहेब चापगावकर, नौशाद व राहुल पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले। कर्नाटक सरकारने बुधवारी एक मोठा निर्णय घेताना स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेसोबतच्या सर्व व्यवहारांना तत्काळ प्रभावाने स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे। या संदर्भातील आदेश प्रसिद्ध करण्यात आले आहेत। राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, सरकारमधील वित्त विभागाचे सचिव जाफर यांच्याकडून हा आदेश दोन्ही बँकांमध्ये जमा असलेल्या सरकारी पैशांच्या निधीचा दुरुपयोग होत असल्याचं वृत्त आल्यापासून केला जात आहे। याबाबत सरकारने सांगितले की पैशाच्या कथित गैरवापराबद्दल वारंवार ताकीद दिल्यानंतरही SBI आणि PNB यांनी त्यांच्याकडून कुठलंही पाऊल उचललं नाही, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे। मजदूर नवनिर्माण संघाच्या व जागृती महिला वक्कुट संघटनेच्या वतीने हुक्केरी तालुक्यातील दड्डी जवळच्या गुडगनट्टी आणि आळदाळ गावातील सरकारी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर शिवाजी कागणीकर व डॉक्टर गोपाळ दाभडे यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात आली। यावेळी संघटनेतर्फे यल्लाप्पा गस्ती, महानंदा तलवार, सुवर्णा कुठाळे, गुडगनट्टी शाळेच्या मुख्याध्यापिका बडिगेर, आळदाळ प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पुजेरी व शालेय शिक्षकांनी दोन्ही गावातील विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांना मार्गदर्शन केले। खेडोपाड्यातील सरकारी प्राथमिक शाळेतील गरीब व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक शिष्यवृत्ती, आरोग्य सुविधा, क्रीडा साहित्य तसेच योग्य पोषणयुक्त दैनंदिन माध्यान्ह आहार वेळेत योग्यरित्या पुरवला गेला पाहिजे असे नमूद करण्यात आले। प्रमुख वर्दळीचे ठिकाण असणाऱ्या चन्नमा सर्कल येथील वेलकम पान शॉपीमध्ये अज्ञात चोरट्यांनी 22,000च्या रोकडसह सुमारे 50,000 रुपयांचा ऐवज लांबवला। ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली असून बुधवारी सकाळी ही घटना निदर्शनास आली। फिरोज मजीद नांगनुरे असे पान शॉप मालकाचे नाव आहे। नंजिनकोडल दोड्डेबैल रस्त्यावर असलेल्या नाल्यावरील पुलाला मधोमध मोठी भगदाड पडल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे। दोड्डेबैल नंजिनकोडल गावच्या नागरिकांचे मोठे हाल होत आहेत। या पुलाची तातडीने डागडुजी करण्यात यावी अशी मागणी दोड्डेबैल आणि नंजिनकोडल ग्रामस्थांनी केली आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। तरुण भारतच्या सर्व दर्शकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। उद्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त तरुण भारत न्यूज बुलेटिन प्रसारित केले जाणार नाही याची दर्शकांनी कृपया नोंद घ्यावी। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।